झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे तालुक्यातील आमदड गावात गुरे चारण्यावरून वाद, गावकऱ्यांवर मेंढपाळांचा हल्ला, 2 जण गंभीर जखमी। बेकायदेशीर चराई थांबवण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष। धुळे तालुक्यातील आमदड गावात गुरे चारण्यावरून सुरू असलेला जुना वाद पुन्हा एकदा उफळून आला असून या वादातून मेंढपाळ समाजातील काही तरुणांनी गावकऱ्यांवर हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे। यामध्ये 2 तरुण गंभीर जखमी झाले असून गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आमदड परिसरातील वनक्षेत्रात गावकऱ्यांमध्ये आणि मेंढपाळांमध्ये चराईवरून वाद सुरू आहेत। ग्रामस्थांनी अनेकदा वनविभागाकडे तक्रार करूनही कुठलीही ठोस कारवाई न झाल्यामुळे हा वाद दिवसेंदिवस चिघळत गेला आणि आता या वादाने हिंसक वळण घेतले आहे। या आधी देखील या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वनविभागाने मेंढपाळ आणि गावकऱ्यांमध्ये चराईसाठी क्षेत्र वाटप केल्याचे सांगितले होते। मात्र प्रत्यक्षात मेंढपाळांकडून या नियोजनाचे उल्लंघन करत गावकऱ्यांच्या चराई क्षेत्रातच गुरे चारली जात असल्याची तक्रार आहे। याच कारणावरून काल पुन्हा एकदा वाद झाला आणि त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले। या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून त्यांनी वनविभागाकडे मागणी केली आहे की या वनक्षेत्रावर गुरे चारण्यावर पूर्णतः बंदी आणावी, तसेच वनक्षेत्राचे संरक्षण करणे आणि यापुढे अशा प्रकारचे वाद टाळणे ही वनविभागाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। आधी जंगल पूर्णपणे बंदिस्त होता, त्याच्यानंतर हळूहळू वन विभागाचं याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आणि त्या दुर्लक्ष झाल्यामुळे आज जी परिस्थिती ही निर्माण झाली आणि हे वाद जवळपास 10-15 वर्ष 20-25 वर्षापासून चालू आहेत। हो, प्रत्येक वेळेस वाद होत होते, आपसात चर्चा व्हायची, हो ते मिटवत होते। पण आजची परिस्थिती अशी, काही दिवसापूर्वी आमच्या गावात भांडण झालं। अक्षरशः या वन विभागाच्या दिरंगाईमुळे काही लोकांचे प्राण सुद्धा गेले असते। हो, आणि असे वाद व्हायला नको आणि हे वाद विकोपाला जायला नको। हो, याच्यामुळे आमची विनंती आहे की सरकारनं, शासनानं, सरकार मायबापनं यांच्याकडे लक्ष द्यावं। हो, आणि कुठल्याही नागरिकांचं आणि कोणाही व्यक्तीचं नुकसान व्हावं नाही, हीच आमची शासनाकडे विनंती आहे। आणि शासनाने या बातमीची दखल घ्यावी आणि वन विभागाने दखल घ्यावी आणि आमच्या जंगलला सुरक्षित करावं, हीच आमची विनंती। दरम्यान जखमी तरुणांवर उपचार सुरू असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। ग्रामस्थांनी वनविभागाने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालावे आणि कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी ठाम मागणी केली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।